नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे इंटरनेट सेफर डे. इंटरनेटची आजकाल आपण इंटरनेट खूप यूज करतो आणि त्यानिमित्ताचा हा विषय आहे. आपल्यासोबत आहे डॉक्टर दत्तप्रसाद तोरसे, जो प्रोफेसर अँड HOD डिपार्टमेंट ऑफ ENC इंजिनिअरिंग केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव येथे. गेले 24 वर्षांचा अनुभव आहे त्यांचा आणि त्यांचं स्पेशलायझेशन आहे बायोमेडिकल सिग्नल प्रोसेसिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामध्ये. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आज आपण इंटरनेट सेफर डे बद्दल बोलणार आहोत सर. तर सर्वात आधी इंटरनेट सेफर डे हा कधीपासून साजरा करायला सुरुवात झाली आणि याचा मुख्य उद्देश काय ते आपण सांगून देऊया. सर्व श्रोतांना नमस्कार. इंटरनेट सेफर डे याची सुरुवात इंटरनेटच्या वाढत्या उपयोगासोबत सर्वांना त्याची जाणीव झाली आणि 2026 या वर्षासाठी इंटरनेट सेफर डे याची थीम स्मार्ट तंत्रज्ञान, सुरक्षित निवडी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जबाबदारपणे होणारा वापर यावर सर्वात जास्त फोकस आहे. आज आपण बघतो इंटरनेट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन्ही गोष्टी एकत्र वाढत आहेत. इंटरनेटचा वापर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाबरोबरच वाढला किंवा इंटरनेटमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान जास्त वाढलं. पण हे बघत असताना आपण एका गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की जेव्हापासून कम्प्युटर्स जास्ती पॉवरफुल झाले तेव्हापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचा वापर वाढला. जेव्हा आपण एक उदाहरण घेतो, आपल्याला एका ठिकाणी पोहोचायचं आहे, पोहोचण्यासाठी आपण वेगवेगळ्या दळणवळणाच्या साधनांचा वापर करू शकतो, पण सर्वात जास्त आणि सर्वात वेगाने आपण तिथे पोहोचणे आणि एकदा आपण तिथे पोहोचलो की तिथे पोहोचल्यावर काय करणे हे ठरवण्याची क्षमता जेव्हा माणसाला जाणीव होते, तेव्हा तिथे पोहोचण्याचा आणि तिथून त्या अवेलेबल असलेल्या साधनांचा वापर वाढवणे हे सुद्धा माणसाची जबाबदारी होते. AI आज त्याच एका महत्वाच्या गोष्टीमुळे आपल्याला इंटरनेटच्या वापराबद्दल सतर्कता देत आहे आणि त्याच अनुषंगाने 2026 साठी AIचा सुरक्षित वापर कसा करावा, इंटरनेट किती योग्य आहे आणि किती त्यातून धोके आहेत आणि मुलं एस्पेशली तरुणांना स्मार्ट तंत्रज्ञान वापरताना योग्य निर्णय घेण्याची क्षमता असण्याची आवश्यकता आहे आणि AIच्या चांगल्या उपयोगासोबत त्यातून किती धोके आहेत ते योग्य वेळेला समजून घेऊन मग इंटरनेट आणि AI वापरावं ह्याविषयी एक जागतिक उपक्रम गुगलने केला आहे. गुगलने मुलांच्या सुरक्षिततेसाठी नवीन फीचर्स जाहीर करून डिफॉल्ट प्रोटेक्शन्स दिलेले आहेत. अशा प्रकारे इंटरनेट सेफर डे हा नुसता इंटरनेट पुरता मर्यादित न राहता आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ज्या जास्ती मोबाईलमधून सुविधा आपण वापरत आहोत त्यावर फोकस करणारा ठरणार आहे. AI वगैरे आता म्हणजे AIचा अलीकडा मी फारच म्हणजे ऐकतो AI बद्दल किंवा बऱ्याचदा वापरही केला जातो. पण सध्या आपण थोडंसं इंटरनेट बद्दल सांगूया की सुरक्षित इंटरनेट वापर म्हणजे नेमकं काय. सुरक्षित इंटरनेट वापरताना सेक्युरिटी हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आपण कोणती माहिती इंटरनेटवर शेअर करत आहोत आणि कोणत्या माहितीचा आपण वापर करत आहोत ही सर्वात महत्वाची आणि सुरक्षिततेची बाब आहे आणि ही गोष्ट जबाबदारीनेच पाळली पाहिजे. योग्य माहिती शेअर करणे, सुरक्षित अशा वेबसाईट्सना व्हिजिट करणे आणि वेबसाईट्स व्हिजिट करत असताना आपण किती डेप्थमध्ये जात आहोत आणि कोणत्या डेप्थवर किंवा कोणत्या लेवलच्या वेबसाईटच्या कोणत्या लेवलवर आपल्याला धोका होऊ शकतो या गोष्टींचा अगदी काटेकोरपणे पालन करणे फार गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टी नुसत्या फायनान्शियली फसवणूक करू शकत नाही, पण एखाद्याच्या पर्सनल माहिती आणि पर्सनल डेटाना पण शेअर करून एक पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. एवढी अशी धोकादायक अशी ही बाब आहे. त्यामुळे सुरक्षित इंटरनेट म्हणजे जी गोष्ट आपण इंटरनेटमधून घेत आहोत किंवा जी गोष्ट आपण इंटरनेटला देत आहोत त्या गोष्टींचा जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि त्यानुसार ॲक्सेस आणि AI टूल्सचा वापर झाला पाहिजे. मग इंटरनेटवरती आपण कोणती अशी वैयक्तिक माहिती शेअर करू नये. आपण जेव्हा योग्य प्रकारच्या वेबसाईट्सना ॲक्सेस करत आहेत, आता त्याच्यात योग्य प्रकारे ॲक्सेस करणे त्यामध्येही एक अशी महत्वाची बाब आजकाल फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सनी केलेली आहे, जशी बँक किंवा RBI वेळोवेळी या गोष्टींची सतर्कता देत असतात वेगवेगळ्या माध्यमातून. कारण आजकाल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स फार जास्त वाढलेले आहेत आणि फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होत असताना त्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने अशा काही चॅटबॉट्सना
किंवा अशा काही AI एजंट्सना क्रिएट केलेलं आहे जे हुबेहूब माणसाप्रमाणे आहोत असा भास देऊन त्यातून आपली आधार कार्ड, पॅन कार्ड, वन टाइम पासवर्ड जे बँक खात्याशी संघटित आहेत, अशा गोष्टींना आपण शेअर करण्यापूर्वी विचार केला पाहिजे की आपण खरंच माणसाशी इंटरॅक्शन करत आहोत, ह्युमनशी इंटरॅक्ट करत आहोत की एका ह्युमनाइड रोबोटशी इंटरॅक्ट करत आहोत. त्यामुळे आपला पत्ता किंवा आपला मोबाईल क्रमांक ही एक आवश्यक माहिती आहे आणि आपण ती देऊ शकतो. पण मोबाईल नंबर पुरती आवश्यक माहिती आपण देऊ शकतो, पण मोबाईलवर येणारे पासवर्ड्स किंवा मोबाईलवर येणारे जे OTPs आहेत त्यांना शेअर करताना ही माहिती अनावश्यक आहे आणि आपण शेअर करू नये याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. हे तर झालं बँकिंग बद्दल सर. पण जे यूथ जनरेशन आहे ते सोशल मीडियावरती अनेक गोष्टी म्हणजे पोस्ट करत असतं किंवा अनेक वेबसाईटना व्हिजिट करत असतं, तर त्यांनी कोणती अशी काळजी घ्यावी किंवा खबरदारी घ्यावी? बरोबर. एक फायनान्शियल बऱ्याच वेळेला अवेअरनेस क्रिएट केलेला आहे की आपण OTP शेअर करू नये किंवा आपल्या बँकिंगचा कुठलाही पासवर्ड देऊ नये. पण बऱ्याच वेळेला काय होतं, शाळा कॉलेजची मुलं आणि आजकाल अगदी मोठे सुद्धा व्यवस्थित घरात प्लॅनिंग केलेलं असतात पिकनिकचं, पण त्या सुट्टीमध्ये होणाऱ्या पिकनिकची इन्फॉर्मेशन पण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली असते. काही वेळेला जेव्हा एखादा हॅकर किंवा एखादा ट्रेस करणारा माणूस जेव्हा एखादा अशा फॅमिलीला कंटिन्युअसली ट्रेस करत असतो, तेव्हा असं सुट्टीचं नियोजन सुद्धा एखाद्या वेळेला धोकादायक होऊ शकतं. त्यातून काही चोरीचे गुन्हे घडत आहेत. आजकाल सायबर सेल आणि पोलीस डिपार्टमेंट एवढं सतर्क झालेलं आहे की जेव्हा आपण सुट्टीचं नियोजन करून बाहेर जातो तेव्हा बंद असलेल्या आपल्या घराचा एक फोटो किंवा आपण पोलीस डिपार्टमेंटला पण शेअर करत असतो. होय ना. त्यामुळे ह्याही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपण जेव्हा लॉंग टर्मसाठी एखादी सुट्टीचं नियोजन करतो तेव्हा ती माहिती आपण सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे. बरोबर. आणि त्याच्यासोबत बऱ्याच गोष्टी म्हणजे यूथ जनरेशन शेअर करत असतं, मग ते पर्सनल असेल किंवा ऑफिशियली असेल, त्यावेळी सुद्धा खूप काळजी करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये सर स्ट्रॉंग पासवर्ड म्हणजे नेमकं काय आणि कसा असावा तो? पासवर्ड हा एक असा महत्वाचा गेटवे आहे ज्याने एखादा माणूस त्याच्या सर्व पर्सनल गोष्टींमध्ये, फायनान्स पासून ते त्यांचे पर्सनल ईमेल इन्फॉर्मेशन्स, मेसेजेस, ॲपमध्ये आलेली वेगवेगळे फोटोज, व्हिडिओज किंवा काही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन जे फक्त आपण आपल्या लोकांशी शेअर करू इच्छितो, या सगळ्या गोष्टींना एंटर होण्याचा एक गेट जो आहे तो पासवर्ड आहे. आणि तो स्ट्रॉंग असणं आणि तो वेळोवेळी चेंज करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण बऱ्याच वेळेला आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण असा विचार करतो की एक स्ट्रॉंग पासवर्ड जो एखाद्या कॅपिटल इंग्लिश लेटरने सुरू होत आहे, मग बऱ्याच वेळेला आपण आपल्या मुलांची किंवा मुलींची किंवा आपल्या फॅमिलीमध्ये असलेल्या क्लोज रिलेटिव्हची नावं, घरच्या मेंबरची नावं ठेवतो, सोबत एखादा नंबर आणि त्याच्यासोबत एखादा स्पेशल कॅरेक्टर ठेवतो. पण अशा वेळेला काळजी घेणं महत्वाचं आहे की कुठलंही नाव जे गेस केलं जाऊ शकतं. आणि आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम आपल्या डे टू डे गोष्टींना ट्रॅक करत असते. आपण कुठे व्हिजिट करतो, आपल्या काय आवडीच्या प्लेसेस आहेत, आवडीच्या गोष्टी आहेत, आपल्या परिवारातील कोण आवडीचे लोक आहेत, त्या सगळ्या गोष्टींना आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रॅक करत असल्यामुळे असे पासवर्ड टाळून आपण पासवर्ड्स नेहमी अशा इंग्लिश शब्दांना ठेवू शकतो ज्यांचा काही मिनिंगफुल अर्थ नाही, फक्त आपल्याला माहीत आहे आणि आपण ते एखाद्या सेफ जागी, मोबाईलमध्ये नाही तर घरी डायरीमध्ये लिहून ठेवलेले आहेत. त्यामुळे एक सेफ पासवर्ड तोच होऊ शकतो जो हॅकर्सना हॅक करण्यापासून टाळू शकतो. आपल्या क्रेडेन्शियल्स स्टफिंग अटॅक, ज्याला एक फार महत्त्वाची सायबर सिक्युरिटीमध्ये हा एक टर्मिनॉलॉजी आहे की अशा क्रेडेन्शियल्सना ज्यांना आपण डे टू डे ॲक्सेसमध्ये वापरत असतो त्या गोष्टींपासून दूर ठेवणे ही फार महत्त्वाची बाब आहे. सर्वात महत्त्वाची. आणि काही बँकिंग ॲप्लिकेशन्स आजकाल आपल्याला, स्पेशली स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यांची जर ॲप असेल किंवा त्यांचं जर इंटरनेट युसेजचा, आपला इंटरनेट बँकिंगचा आपला जर एखादी वेबसाईट असेल तर तिथे वेळोवेळी आपल्याला हिंट देत असतात की तुम्ही पासवर्ड चेंज केला पाहिजे. काही वेळेला त्यांनी कंपल्सरीली सांगितलेलं असतं की हा पासवर्ड चेंज झालाच पाहिजे, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे पासवर्ड बदलणे आणि तो असा न ठेवणे जो हॅकर्सना हॅक करता येऊ शकेल ही फार महत्त्वाची बाब आहे इंटरनेटमध्ये. फायनान्स एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट आहे आपण जे आपले पर्सनल मोमेंट्स सोशल मीडियावर शेअर केलेले असतो त्या सगळ्या डेटाला घेऊन एक आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक वेगळीच माहिती जनरेट करू शकतो युझिंग जनरेटिव्ह AI, ज्यामुळे पर्सनल
मेंटल आणि फायनान्शियल त्रास होऊ शकतो. ही फार महत्त्वाची बाब आहे की आपल्या सगळ्या वेबसाईटचे पासवर्ड्स आपण फार स्ट्रॉंग, व्हेरी स्ट्रॉंग ज्याला म्हटलं जातं, आणि वेळोवेळी बदलत राहिले पाहिजे. बरोबर, म्हणजे खूपच महत्त्वाची गोष्ट आहे इथं. कारण आम्ही बऱ्याचदा डेट ऑफ बर्थ ठेवतो किंवा एका हाताने ऑपरेट व्हावं असं काहीतरी इझी पासवर्ड ठेवून जातो, 1 नाव 2 3 ठेवतो. 4 नाव ठेवतो. तर असं न करता एखादा स्ट्रॉंग पासवर्ड ठेवणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर सर, एकच पासवर्ड आपण अनेक ॲपसाठी वापरू शकतो का, का ते धोक्याचं असू शकतं? नाही, अगदी मी हे कॉन्फिडेंटली सांगू शकतो की एकच पासवर्ड जर मल्टिपल ॲपसाठी वापरला तर कुठल्याही एका ॲपमध्ये किंवा कुठल्याही एका वेबसाईटमध्ये ह्या पासवर्डचा लिकेज झाला, सायबर गुन्हेगारांकडून जर हा पासवर्ड लीक झाला, तर तो उरलेल्या सगळ्या ॲपवरती किंवा आपल्या वेबसाईट्सवरती वापरला जाऊ शकतो. आणि जर फायनान्स असेल तर डेफिनेटली आपल्या खात्यावरून हॅकर्स प्रवेश करून जर आपल्याला फायनान्शियल लॉस नाही केला तरी सुद्धा आपला डेटा त्यांनी आणि जास्तीचा घेऊ शकतात. बरोबर. त्यामुळे एक फार महत्त्वाची बाब आहे की आपण प्रत्येक वेबसाईटसाठी एक वेगळा पासवर्ड आणि असा पासवर्ड जो फार स्ट्रॉंग असेल वापरला पाहिजे. नक्कीच. मध्यंतरी आपण मेसेज ऐकत होतो सर, की कोणत्याही अनोळखी लिंकवर तुम्ही क्लिक करू नका, मेसेज आला तर थोडं सावधानता बाळगा, त्याही लिंक असतात आणि त्याच्यावरती क्लिक करू नका. तर असं जर क्लिक झालं तर काय नेमका धोका होऊ शकतो? आपण इंटरनेट सेफर डे जो साजरा करत आहोत, तो साजरा करण्याचा मूळ कारण आहे की आपण इंटरनेट वापरून सुद्धा अगदी कुठलाही धोका नसलेल्या मेंटॅलिटीने आपण तो वापरावा. हो ना. सर्वात जास्त धोका असतो तो फायनान्समध्ये. त्यामुळे अशा लिंक्सनी डायरेक्ट आपल्या अकाउंट्सना हॅक करणे सायबर हॅकर्सना आजकाल फार इझी झालेलं आहे. त्यामुळे अशा अनोळखी ॲपना किंवा अनोळखी लिंक्सना क्लिक केल्यावर तो धोका तर आहेच, सोबत सर्वात अनकॉमन म्हणजे ज्यातून फायनान्शियल लॉस होत नाही, पण एक सोशल मीडियामध्ये एक आपली अशी इमेज, आता व्हॉट्सॲपवर एक लिंक येत आहे आजकाल, जो क्लिक केल्यानंतर आपल्याच पर्टिक्युलर नावाने ज्या व्यक्तीने तो क्लिक केलेला आहे त्या व्यक्तीच्या नावाने जी व्यक्ती जेवढ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आहे त्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपला मालवेअरमध्ये क्रिएट करून, म्हणजे पूर्णपणे त्यांना स्क्रॅप करून तिथे असलेली सगळी माहिती, काही वेळा आजकाल व्हॉट्सॲप एवढं महत्त्वाचं टूल आहे की ऑफिशियल कम्युनिकेशनमध्ये सुद्धा फार महत्त्वाच्या गोष्टी व्हॉट्सॲपमध्ये शेअर झालेल्या असतात. एकदा अशा लिंक्सवर क्लिक केलं की पूर्णपणे व्हॉट्सॲपच्या ग्रुपमधली माहिती करप्ट होऊ शकते. त्यामुळे फक्त फायनान्स नव्हे तर व्हॉट्सॲप, ईमेल, SMS अशा ॲपमध्ये सुद्धा अशा अननोन लिंक्सना क्लिक करणे धोकादायक ठरू शकते. केली वेणुध्वनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आजचा विशेष कार्यक्रम आहे इंटरनेट सेफर डे बद्दल. आपल्यासोबत आहेत डॉक्टर दत्तप्रसाद तोरसे, जे केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव येथे डिपार्टमेंट ऑफ E&C इंजिनिअरिंगमध्ये प्रोफेसर आणि HOD आहेत. सर आपल्याला माहिती देत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया कार्यक्रमामध्ये आणि परत आपली चर्चा सुरू असेल. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात, केली का हाथ आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Belagavi. Call 08312 473777. KLE ಕನಸು ನನ್ನ ಸದಾ ವೇಣುಧ್ವನಿ. छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं केली वेणुध्वनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर दत्तप्रसाद तोरसे यांना ऐकतोय. इंटरनेटबद्दल माहिती सांगतायत ते, म्हणजे इंटरनेट सेफर डे आहे आणि इंटरनेटचा सुरक्षित उपयोग आपण कसा करून घ्यावा त्याबद्दल आपली चर्चा सुरू आहे. सर, बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या आणि त्यातून मग आणखीन एक क्वेश्चन मनामध्ये येतो की सायबर बुलिंग म्हणजे नेमकं काय आणि त्याला आपण कसं फेस करावं? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हा इमोशन्सशी जास्त रिलेटेड आहे. बुलिंग सायबरमध्ये असू दे किंवा ते ऑफलाईन केलेलं असू दे, केव्हाही एका प्रकारचा न्यूनगंड निर्माण करतो. सायबर बुलिंगमध्ये बऱ्याच वेळेला ऑनलाईन अपमान होतो, तो मग ग्रुपमध्ये झाला असेल तर तो सर्व लोकांच्या समोर होतो. खोट्या धमक्या येतात, खोटी माहिती पसरवली जाते आणि ह्या खोट्या माहितीमुळे अशा बऱ्याचशा केसेस झालेल्या आहेत जिथे
फायनली रिझल्ट हा एखाद्या गरीब आणि निरपराध माणसाच्या आत्महत्येपर्यंत पोहोचलेला आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण वाचतो. ही एक बाब. दुसरी बाब आहे ती परत फायनान्स रिलेटेड. आता फायनान्स रिलेटेडमध्ये आपण सतर्कता बाळगू शकतो. बऱ्याच वेळेला असे फोन येतात किंवा अशा प्रकारे इंटरनेट व्हिडिओ कॉल्स केले जातात जिथे खोटी माहिती दिली जाते आणि सांगितलं जातं की तुमच्यावरती एक पोलीस केस झालेली आहे आणि त्या पोलीस केसमध्ये तुमच्या घरातील तुमचा निकटवर्तीय माणूस आमच्या अरेस्टमध्ये आहे, ज्याला आपण डिजिटल अरेस्ट ही टर्म आजकाल वापरतो. ह्या अशा गोष्टींमध्ये बऱ्याचशा लोकांना आजकाल सतर्कता आलेली आहे. त्यामुळे लोक असे फोन इग्नोर करतात किंवा इमिजिएटली सायबर क्राईम डिपार्टमेंटला रिपोर्टही करत आहेत. पण जेव्हा एखादा इमोशनली वीक माणूस अशा ट्रॅपमध्ये सापडतो तेव्हा निश्चितपणे फार जास्त डॅमेज होतो त्याच्या पर्सनॅलिटीचा, त्याच्या समाजामध्ये असलेल्या नावाचा आणि त्याच्या ओव्हरऑल रेप्युटेशनचा इथे प्रश्न उद्भवतो. त्यामुळे अशा येणाऱ्या ऑनलाईन धमक्या किंवा ऑनलाईन होणारे अपमान आणि खोटी माहिती जी पसरवली जाते याचा सायबर डिपार्टमेंटकडून योग्य ती अनालिसिस होऊन त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटकडून घेतलेल्या निर्णयाचाच वाट बघावा लागतो. आपण अशा सायबर बुलिंगला किंवा अशा होणाऱ्या अपमान आपल्याला जर टाळायचा असेल तर इंटरनेटवरून असे होणारे ईमेल्स आणि अशा प्रकारे येणारे कॉल्स आपण ब्लॉक केले पाहिजेत. पूर्ण पुराव्यानिशी आपल्याकडे मग स्क्रीनशॉट्स असतील किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग असेल, आपण ते जतन करून ठेवलं पाहिजे आणि तो पुरावा आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये वापरला पाहिजे. पालक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक, कारण ह्या अशा घटना स्कूल्स कॉलेजेसमध्ये जास्त होतात. त्यामुळे एस्पेशली स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये एक असं रिस्पॉन्सिबल डिपार्टमेंट असलं पाहिजे आणि त्या डिपार्टमेंट थ्रू ह्या सर्व माहिती आणि पुरावे अधिकृत सेलला पाठवली पाहिजे. बरोबर. मग त्यातूनही सर जर यूथ जनरेशनबद्दल आपण बोलायचं म्हटलं तर आपण इंस्टाग्राम वगैरे वापरतो, फेसबुक वापरतो, त्याच्यावरती ओपनली असे मेसेजेस आपण वाचतो, एकमेकाला काही रिकमेंड केलेले असतात आणि त्याचाही एखाद्याच्या मनावर खूप वाईट परिणाम होतो. आणि मुलांचं तरी असं होऊन जातं की मग माझ्या पोस्टला किती लाईक्स मिळाले, मग ते कमी का आले, याचे जास्त आहेत, यांचाही त्यांच्यावरती खूप परिणाम होतो. तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण काही सांगू शकतो का त्यांना? नक्कीच. आपण आजकाल सोशल मीडियाच्या एवढ्या आहारी गेलेलो आहे की आपल्याला घरी जर आई वडिलांनी किंवा आपल्या भाऊ बहिणीने किंवा आपल्या जवळच्या मित्रांनी एखादी ती लाईक इंटरनेट थ्रू नाही तर समोरासमोर दिली तर त्याची जास्त व्हॅल्यू वाटत नाही. पण इंटरनेटवर आपण एखादी पोस्ट केली तर त्यावर 100हून जास्त लाईक आलेच पाहिजेत. मग शेवटी माझ्या मागच्या पोस्टमध्ये 500 लाईक्स होत्या म्हटल्यावरती ह्या वेळेला सुद्धा 500 पेक्षा जास्त आल्या पाहिजेत. बरोबर. ह्या सर्व गोष्टी आपल्याला इमोशनली डॅमेज करत असतात. आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या त्या अपेक्षा आणि जेव्हा आपण पोस्ट केलेलं असतो, एक जबाबदारीने एक पोस्ट केलेली असते, त्या जबाबदारीचं आपल्याला भान राहत नाही की आपण ही पोस्ट कोणत्या रिझनने केलेली आहे आणि काय आपल्याला त्या पोस्टमधून अपेक्षित आहे. हे सगळं विसरून आपण फक्त त्यावर होणारे लाईक्स, नंबर्सवर आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करतो. त्यामुळे ही एक स्वतः समजून घेण्यासारखी आणि स्वतः इमोशनली शेअर करण्यासारखी गोष्ट आहे की मी एक माहिती द्यावी अशी माझी इच्छा होती आणि ती माहिती आपण सर्वांसमोर ठेवलेली आहे. ती माहिती कशी घेतली जाईल हे घेणाऱ्यावर सोडलेलं आहे. त्यामुळे त्या एका गोष्टीचा भान ठेवून किंवा त्या एका गोष्टीची आपण जबाबदारीपणे जाणीव ठेवून जर पोस्ट केली तर त्याला काही हरकत नाही आहे. पुन्हा हे फार महत्त्वाचं आहे, जसं मी अगोदर सुद्धा सांगितलं, रिपीटेडली आपण बाहेर जात असलेले पोस्ट करणे, आपण पिकनिकला जात असलेले पोस्ट करणे, आपण घरी कोणी नाही आहे त्याची बाहेरच्या जगाला जाणीव करून देणे, हे फार चुकीचं आहे. त्यामुळे काही पोस्ट आपण अवॉइड करू शकतो आणि काही पोस्ट फारच महत्त्वाच्या असतील तर त्या अगदी जबाबदारीने इंटरनेटवर देऊ शकतो. त्यामुळे हॅकर्सना किंवा आणि दुसऱ्या अशा व्यक्तींना ज्यांना तुमच्याविषयी आदर नाही आहे त्यांनी त्या गोष्टींना योग्य रीतीने घेतलं पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. नक्कीच ना. मग हे सुरक्षित इंटरनेट वापरणं यामध्ये पालकांचा रोल कसा असतो सर? पालकांची भूमिका फार मोठी आहे. आजकाल आपण जेनझी म्हणत आहोत. जेनझी पुढे जेन अल्फा येत आहे, जी आजकाल 3 ते 4 वर्षाची मुलं आहेत ज्यांना अगदी योग्य रीतीने मोबाईल फोन वापरता येत आहेत. त्यांना सगळ्या ॲप्स माहिती आहेत. त्या ॲपमधून कसं आपण इंटरॅक्ट केलं पाहिजे आणि कशी जगासमोर माहिती दिली पाहिजे ह्याही सगळ्या गोष्टींचं अर्ध ज्ञान आहे, पूर्ण ज्ञान नाही. त्यामुळे जेन झी नंतर जेन अल्फाचे पालक आहेत ज्यांची मुलं आता 4-5 वर्षाचे आहेत, ज्यांना हातात मोबाईल दिल्यावर तो योग्य रीतीने वापरता येतो आणि तो मोबाईल नेहमी इंटरनेटशी कनेक्टेड असतो. ही फार महत्त्वाची बाब आहे. पूर्वी मोबाईल फोन आणि त्यांचा वापर होता. बऱ्याच वेळेला जेव्हा गेम्स खेळले जायचे जेन झी मध्ये,
जी मुलं आता 20 वर्षाची आहेत, त्यावेळेला फोन हा इंटरनेटला कनेक्टेड नसायचा. अच्छा. त्यामुळे अननोईंगली एखादा ॲप आपल्याला एखादी लिंक देत आहे, त्या गेमिंग लिंकमध्येच ती ॲप देत आहे आणि ती ॲप आपल्याला पुढे काही धोके उद्भवणाऱ्या सिच्युएशन्समध्ये घेऊन जात असेल, तर पालकांनी अशा वेळेला मोबाईल फोन मुलांच्या हाती इंटरनेट डिस्कनेक्ट करून देणं फार महत्वाचं आहे. कारण आज आपली चर्चा आहे इंटरनेटवर. आज आपला फोन हा सतत इंटरनेटशी कनेक्ट आहे, तो कधीही डिस्कनेक्टेड नाही. बऱ्याचशा ॲपमध्ये जेव्हा आपण तो इंटरनेटशी डिस्कनेक्ट करतो तेव्हा त्याचा वापर पूर्णपणे थांबलेलाच असतो. आजकाल आपण एक साधं डॉक्युमेंट, वर्ड फाईल ओपन करू शकत नाही जर आपला फोन इंटरनेटशी कनेक्टेड नसेल तर. त्यामुळे आपण पुन्हा फोर्सेबली इंटरनेटशी कनेक्ट होतो आणि जेव्हा इंटरनेटशी कनेक्ट झाल्यावर फोन लहान मुलांच्या हाती देतो तेव्हा मार्गदर्शन आणि मुलांचं ऑब्झर्वेशन फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला फोनमध्ये पॅरेंटल कंट्रोल्स ॲप्स असतात. त्या ॲप्सचा वापर करून फोन इंटरनेटशी कनेक्टेड असताना सुद्धा अशा कुठल्याही अयोग्य लिंक्सवर क्लिक होणार नाही याची आपल्याला माहिती मिळू शकते. किंवा अशा एखाद्या ॲपवर लिंक क्लिक होत असेल तर ते क्लिक तिथल्या तिथे ब्लॉक होऊ शकेल, अशा फॅसिलिटीज आहेत. ते मुलांशी ओपनली पेरेंट्सनी बोलणं फार गरजेचं आहे. आपण एखादी गोष्ट जेव्हा फोर्सेबली मुलांना सांगतो तेव्हा त्याचा योग्यपणे फॉलोअप होत नाही, पण आपण जर समजावून सांगितलं तर त्याची डेफिनेटली मुलांकडून योग्य प्रकारे सुरक्षिततेच्या बाबतीने जाणीव होऊन फॉलो होऊ शकतो. बरोबर. ऑनलाईन फ्रॉड झालंय हे आपल्याला कसं ओळखता येतं? ओके, आपण बऱ्याच वेळेला आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये जो सर्व्हिस प्रोव्हाइडने दिलेला आहे तो इंटरनेट वापरतो. बऱ्याच वेळेला आपल्याला इंटरनेट कनेक्ट होत नसेल. ही गोष्ट होते जेव्हा आपण शॉपिंगसाठी जातो, आपल्याला आपल्या इंटरनेटचा यूज होत नसेल, कारण आजकाल बऱ्याचशा शॉपिंग प्लेसेसमध्ये AC असतो, सगळ्या बाजूनी रूम्स लॉक्स असतात. आपल्या GPS ने इंटरनेट जो आपण वापरत असतो आपल्या मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरचा, तो योग्य होत नाही. मग तेव्हा आपण फोर्सेबली तिथल्या लोकल वायफायचा वापर करण्याचा आपल्याला गरज पडते. अशा वेळेला कुठली संवेदनशील इन्फॉर्मेशन आपण त्या वायफाय थ्रू देत आहोत, अशा वेळेला एक VPN ॲप, ते व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क ॲप आपण म्हणतो, ती ॲप आपल्या मोबाईलमध्ये असणे फार गरजेचे आहे. म्हणजे अशा कुठल्याही वायफाय मोबाईल इंटरनेट कनेक्शनला आपल्या मोबाईलमध्ये आपण वापरत असताना त्या वायफायला आणि त्या वायफायच्या सेक्युरिटीला आपल्या VPN नेटवर्क चेक करत असतात. त्यामुळे आपण कुठलीही बँकिंग सेवा वापरत असू किंवा आपण कुठलीही खरेदी करत असू, त्याची काळजी आपलं मोबाईल स्वतःच घेतो. आणि आपण एक फार महत्त्वाची गोष्ट आपल्या मोबाईलमध्ये केली पाहिजे, जेव्हा आपण ऑटो कनेक्ट इनेबल ठेवतो. आपण जेव्हा ऑटो कनेक्ट इनेबल ठेवतो तेव्हा आपला मोबाईल बऱ्याचशा अनसेफ वायफायना कनेक्ट होतो. आणि असे वायफाय जे फ्री मोबाईल सर्व्हिस किंवा फ्री इंटरनेट कनेक्शन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, त्यातून बरेचशी आपली सेक्युअर इन्फॉर्मेशन त्यांनी कलेक्ट करत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं सर्वांच्या मोबाईलमध्ये आणि सर्वांच्या लॅपटॉपमध्ये सक्रिय असलं पाहिजे, ते आहे ते अँटीव्हायरस आणि फायरवॉल अँड अँटीव्हायरस हे जे पेड व्हर्जन्स असतात ते जर ॲक्टिव्ह असतील तर आपल्याला इंटरनेट जे आपण बाहेरून वापरतो त्या सर्व अनसेफ इंटरनेटपासून आपल्याला सेफ्टी देऊ शकतात. अच्छा, म्हणजे असे काही सेफ ॲप सुद्धा आहेत जे आपल्या मोबाईलमध्ये असायलाच हवेत. हो. म्हणजे सार्वजनिक वायफाय वापरताना आपण ही महत्त्वाची काळजी ही घेतलीच पाहिजे. सर, आता ऑनलाईन काही चुकीचं किंवा संशयास्पद आपल्याला जर दिसलं तर आपण तक्रार कुठे आणि कशी करावी? इंडियामध्ये सायबर क्राईम पोर्टल जे cybercrime.gov.in इथे आपण तक्रार करू शकतो. स्थानिक पोलिसांकडेही तक्रार करू शकतो, पण स्थानिक पोलिसांकडे तक्रार करताना आपण सर्व पुराव्यानिशी तक्रार करावी लागते. त्यामुळे अशी जर घटना तरुणांशी झाली असेल किंवा घरातील लहान मुलांशी झाली असेल तर पालकांचा त्यामध्ये फार महत्त्वाचा सहभाग असावा लागतो. बऱ्याच वेळेला ॲप्सनी संबंधित ॲप्स रिपोर्ट पर्याय दिलेला असतो, तिथेही आपण करू शकतो किंवा फोन कॉलवर. बऱ्याच वेळेला इंटरनेटमध्ये आपल्या कार्ड्सची इन्फॉर्मेशन ॲक्सेस केली जाते, फायनान्शियल इन्फॉर्मेशन ॲक्सेस केली जाते, OTP ॲक्सेस केला जातो विदाऊट परमिशन. अशा वेळेला बँकिंग्सनी रिपोर्ट प्रॉब्लेम हिअर म्हणून एक संख्या दिलेली असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा नंबर्सवरती आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जास्त होतो, कारण ही पूर्वी मॅन्युअल प्रोसेस होती जिथे बऱ्याच कंप्लेंट्सना योग्य वेळी उत्तर मिळत नव्हतं. त्यामुळे बऱ्याचशा बँकिंगनी आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे चॅटबॉट्स क्रिएट केलेले आहेत. त्या चॅटबॉट्सशी किंवा डायरेक्ट व्हॉइस बॉट्सशी आपण संपर्क साधू शकतो. आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर ह्या अशा इश्यूजना आपण रिपोर्ट करणं फार गरजेचं आहे, कारण कॉम्प्लिकेशन्स जर वेळ गेली तर वाढू शकतात.
पण त्या कमी होऊ शकत नाही. बरं. मग याच्यामध्ये आपण बऱ्याचदा ऐकत असतो सर की OTP कुणाशी शेअर करू नये, तर त्याचं मुख्य कारण काय असतं? काय नेमकं होतं OTP जर आपण चुकीच्या व्यक्तीला शेअर केला तर? आपल्या बँकिंग संबंधित बरीचशी माहिती हॅकर्सना फार इझिली मिळू शकते. जी गोष्ट मिळू शकत नाही तो असतो वन टाइम पासवर्ड, कारण तो वन टाइम असतो. काही वेळासाठी तो येतो आणि त्यानंतर त्या पासवर्डचा आपल्याला उपयोग होत नाही आणि त्याचा टायमरही आपल्याला संबंधित बँकिंगच्या ॲपवर दिलेला असतो. आपण एक 30 सेकंदसाठी तो ॲप त्या ॲपवरती आपल्याला SMS आलेला असतो. 30 सेकंद नंतर तो कुठल्याही ॲपशी संबंधित असला तरी सुद्धा तो वापरला जाऊ शकत नाही. बरोबर. पण ह्या 30 सेकंदामध्ये हॅकर्स आपल्या मोबाईलवर आलेल्या OTPचा वापर करून परचेसेस करू शकतात, पैसे विड्रॉ करू शकतात आणि आपल्या पूर्ण बँक अकाउंटला त्यांनी फ्रीज करू शकतात. त्यामुळे OTP शेअर न करणे ही फार महत्त्वाची बाब आहे. त्याचबरोबर सर फेक प्रोफाईल आपण ओळखू शकतो का, आणि असेल तर ते कसं ओळखावं? ह्यावर सर्वात महत्त्वाची डेव्हलपमेंट जी गेल्या आठवड्यापासून येत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आता एवढ्या लेवलपर्यंत वाढली आहे की ज्या फेसबुक वेबसाईटला क्रिएट करण्यासाठी मार्क झुकरबर्गने कित्येक वर्ष घेतली होती आणि कित्येक जणांची टीम, टेक्निशियन्स आणि सायंटिस्टची टीम वर्क करत होती. आजकाल आर्टिफिशियल एजंट्स अशा फेसबुकसारख्या अकाउंट्सना, पूर्ण फेसबुकसारख्या वेबसाईटला काही दिवसांमध्ये क्रिएट करू शकतात. टेक्नॉलॉजी एवढे पुढे गेलेली आहे. फेसबुकवर अकाउंट्स क्रिएट करणे ही तर फार सोपी गोष्ट आहे. पण त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, फेसबुकवरती अकाउंट क्रिएट करत असताना बऱ्याचशा फेक इन्फॉर्मेशनना आपण दिल्यानंतर फेसबुकच त्या इन्फॉर्मेशनला स्कॅन करत असते. त्यामुळे एखादा खोटा ईमेल ID किंवा टेम्पररीली क्रिएट केलेला ईमेल ID जो बऱ्याचशा मेसेजेसना पाठवण्यासाठी, बऱ्याचशा ईमेलना पाठवण्यासाठी वापरला जातो. बरोबर. डेट ऑफ बर्थ जी एखाद्या अकाउंटला क्रिएट करण्यासाठी वापरली जाते आणि ती फेक असते, किंवा एखादा AI जनरेटेड फोटो, ह्या सर्व गोष्टींना आता फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यासारख्या अकाउंट्स, यासारख्या ॲप्लिकेशन्सनी स्कॅन करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे इथे सुद्धा सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन असते ती आपण वापरत असलेला मोबाईल. या मोबाईल फोनवर परमिशन थ्रू स्क्रीन परमिशन आणि परमिशन थ्रू कन्व्हेन्शनल OTP किंवा व्हॉट्सॲप मेसेज आपल्याला येत असतात. त्यामुळे अशा अकाउंट्सना सर्वात आधी क्रिएट करणंच कॉम्प्लेक्स आहे. पण एखादा स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स एजंट जर अशा अकाउंट्सना क्रिएट करत असेल तर ते ओळखणे हे इंडिव्हिज्युअलसाठी पॉसिबल आहे थ्रू ॲप्लिकेशन्स ओनली. आणि अशा ॲपना आजकाल सोशल मीडिया प्रोव्हाइडिंग ॲप्सच प्रोव्हाइड करत आहेत. त्यामुळे आपल्याला आपण बघू शकतो फेसबुकमध्ये 2 वे ऑथेंटिकेशन, जिथे आपण एक पासवर्ड तर देत आहोतच, सोबत असा एक ईमेल ID जो आपण रेग्युलरली यूज करतो आणि त्या ईमेल IDवर आपल्याला एक OTP येत आहे किंवा एखाद्या मोबाईल फोनवर OTP येत आहे. आजकाल GPS लोकेशन थ्रू आणि गुगल मॅप्स थ्रू आपले लोकेशन आयडेंटिफाय करू शकतो. बऱ्याच वेळेला आपण फेसबुक किंवा इंस्टाग्राम एका लोकेशनमध्ये ॲक्सेस करत असू आणि सडनली एक लॉग इन आज इथून एका वेगळ्या कंट्रीमध्ये किंवा एखाद्या वेगळ्या सिटीमध्ये जर होत असेल तर त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला लगेच मिळते. सर्वात महत्त्वाचं आहे ॲज अन इंडिव्हिज्युअल, एका पर्सनने आपण एका ॲपमध्ये लॉग इन होत असताना योग्य रीतीने आपण लॉग इन होत आहोत का, किंवा आपल्याला अशी एखादी फेक इंडिकेशन मिळत आहे की कुणीतरी आपल्या अकाउंटवर लॉग इन होण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या गोष्टी ऑब्झर्व करणं फार महत्त्वाचं आहे. ते फक्त ॲपमधूनच पॉसिबल आहे आणि अशा ॲपने आपल्याला वेळोवेळी वॉर्निंग्स दिलेले असतात की तुमच्या नावावरती ह्या सिटीमध्ये अनऑथराइज्ड लॉग इन झालेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी वेळोवेळी पाहणे आणि त्यातून आपल्या अकाउंट इन्फॉर्मेशनने लॉग इन होण्याचा प्रयत्न करत आहे, हे फार महत्त्वाचं आहे. मुलांसाठी म्हणजे अलीकडेच आपण एक बातमी वाचली होती सर की जिथं 3 बहिणी गेम खेळत असताना म्हणजे त्या गेमच्या थ्रूच त्यांनी सुसाईड केलं, अशी एक बातमी वाचली होती अलीकडेच. तर गेम खेळत असताना नेमकी मुलांनी काय काळजी घेतली पाहिजे सर? बरोबर. पुन्हा आपला ह्या प्रश्नाचा जो कनेक्ट आहे तो गेमपेक्षा जास्त इंटरनेटशी आहे. कारण गेम जेवढे ऑफलाईन असतील तेवढे चांगले. गेम जेव्हा ऑनलाईन असतो आणि जो ऑनलाईन पार्टिसिपंट्स बरोबर खेळला जातो तेव्हा अशा प्रकारे दुसऱ्या पार्टिसिपंटनी, मग तो पार्टिसिपंट ह्युमन असेल आणि जर गेम खेळण्यापुरताच जर त्याचा इंटेंट असेल तर तोही गेम खेळत असतो आणि आपणही गेम खेळत असतो. त्यामुळे तो गेम पुरता मर्यादित राहतो. बरोबर. पण तो जर इंटेन्शनली क्रिएट केलेला एखादा बॉट असेल तर तो आपल्या ॲक्टिव्हिटीजना कंट्रोल करून, मग आपल्या पूर्ण इमोशनल इंटेलिजन्सना कव्हर करून आपल्याला अशा गोष्टी करायला लावू शकतो ज्या तुम्ही सांगितलेल्या न्यूजमध्ये
घडलेल्या आहेत. त्यामुळे पालकांनी काळजी घ्यावी की असू दे, गेम खेळतोय मुलगा, खेळू दे, कारण तोही एक मनाला विरंगुळा देणारी ॲक्टिव्हिटी आहे. पण त्या गेमला जर इंटरनेटशी कनेक्ट केलं तर नुकसान जास्त आहे. सो ही एक गोष्ट अशी आहे की ऑनलाईन गेमिंग इंटरनेटची डार्क साईड आहे. फायनान्शियली लॉस करण्यासारखी आहेच, सोबत इमोशनली डॅमेज करण्यासारखी पण ही गोष्ट आहे. होय ना. स्क्रीन टाईम आता सगळ्यांचंच वाढलंय, म्हणजे फक्त मुलांचंच नाही म्हणता येणार, तर मोठ्यांचं सुद्धा तेवढंच वाढलेलं आहे. तर स्क्रीन टाईम मर्यादित ठेवणं हे किती गरजेचं आहे? फार गरजेचं आहे. आणि परत ज्या कंपन्यांनी आपल्याला स्क्रीन प्रोव्हाइड केली आहे, म्हणजे मोबाईल कंपन्यांनी, त्यांनीच आपल्याला त्याचं सोल्युशन दिलेलं आहे. डिजिटल डिटॉक्स किंवा डिजिटल वेलबिईंग ही एक फार महत्त्वाची इनबिल्ट अँड्रॉइड ॲप आहे. ती तशीच iOS मध्ये सुद्धा आहे. तर त्या डिजिटल वेलबिईंगने आपण ज्या वेबसाईट्सना किंवा ज्या ॲप्सना जास्त वेळा पाहतो, त्या ॲप्सना आपण टायमर सेट करू शकतो. ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा आहे तो आपल्या डोळ्यांना आणि आपल्या मनाला आपण विश्रांती देणं. डोळ्यांसाठी सर्वात चांगला एक्सरसाइज जो सांगितला जातो तो 20-20-20. 20 मिनिटाच्या मोबाईल ॲक्सेसनंतर एक 20 मिनिटाचा ब्रेक, आणि तोही इंटेन्शनली आपल्या अशा वस्तू पाहून ज्या आपल्या जवळ नाही आहेत, ज्या 20 मीटरच्या अंतरावर आहेत. त्याने फक्त त्या एकाच गोष्टीमुळे डोळ्यांना आपल्या अशी शक्ती परत मिळू शकते की जो पुढच्या 20 मिनिटासाठी आपल्याला पुन्हा मोबाईल, आपण फार गरजेचं आहे तेव्हाच कंटिन्युअस मोबाईल बघतो. मोबाईलपेक्षा जास्त आजकाल मला वाटतं जे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करत असतात त्यांनी कम्प्युटर स्क्रीन बघितलेला असतो, आणि कम्प्युटर हा नेहमी इंटरनेटशी कनेक्टेडच असतो. त्यामुळे प्रत्येक 20 मिनिटानंतर एक 20 मिनिटाचा ब्रेक तिथे पॉसिबल नसतो, कारण काम चालू असतं. तेव्हा 20 सेकंदाचा ब्रेक घेतला जाऊ शकतो. पण त्या 20 सेकंदाच्या ब्रेकमध्ये 20 मीटर्स डिस्टन्सवर ज्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या गोष्टींना बघणे, त्या गोष्टींचा फील घेणे आणि पूर्णपणे त्या गोष्टींना समजून घेणे हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे डिजिटल डिटॉक्स जेव्हा आपल्याला शक्य आहे तेव्हा मोबाईल दूर ठेवून, एस्पेशली आजकाल सर्वच सोशल मीडिया ॲपवरती या गोष्टी सांगितल्या जातात की आपण सकाळी उठल्याबरोबर पहिली गोष्ट मोबाईल बघू नये, आणि झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल स्क्रीन्स ऑफ ठेवल्या पाहिजे. तर मोबाईल डिटॉक्स इज इसेन्शियल इन टुडेज लाईफ. सर, आज इंटरनेट सेफर डे बद्दल आपण बोलतोय, तर कार्यक्रमाच्या शेवटी आपण इंटरनेटचे फायदे आणि तसंच नुकसान दोन्ही सांगून देऊया. हो, इंटरनेट सुरक्षितपणे आणि सकारात्मकरित्या वापरणे हे फार गरजेचं आहे, कारण आपण आज जगाशी जोडलेलो आहोत. आज आपल्याला इंटरनेट थ्रू टीचर्स अवेलेबल आहेत. ज्या गोष्टी आपल्याला स्कूल किंवा कॉलेजेसमध्ये शिकवल्या जात नाहीत अशा गोष्टी सुद्धा आपल्याला इन डेप्थ इंटरनेट टीचर थ्रू शिकता येतात. त्यामुळे इंटरनेट नक्कीच वापरला पाहिजे. इंटरनेट एक चांगली देणगी आहे, पण त्याच वेळेला त्याचे जे तोटे आहेत, एस्पेशली फसवणूक, गुन्हेगारी, ह्या सर्व गोष्टींना आपल्याला टाळता येऊ शकतं. आणि सकारात्मक गोष्टींमध्ये शिक्षणासोबत व्यवसाय आणि आरोग्य या सर्व गोष्टी आपण इंटरनेटकडून शिकू शकतो. पण एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्या इंटरनेटचा वापर करत असताना आपण वापरलेल्या इंटरनेटमुळे किंवा आपण शेअर केलेल्या माहितीमुळे कुणालाही त्रास होऊ नये, किंवा कुणीही शेअर केलेल्या माहितीमुळे आपल्याला त्रास होऊ नये, या डिजिटल दृष्ट्या सक्षम गोष्टी समजून घेणे आणि तेव्हा इंटरनेटचा वापर करणे हे फार महत्त्वाचं आहे. जेवढे फायदे आहेत इंटरनेटचे तेवढेच त्याचे डार्क साईड्स म्हणजे नुकसान आहे. पण नुकसान समजून त्या नुकसानला असलेल्या गोष्टींना कमी करणे हे आपल्याला नक्कीच पॉसिबल आहे. बरोबर. फायदे तर आहेतच आणि नुकसानाबद्दलही तुम्ही सविस्तर सांगितलं, पण ते आपल्या हातात आहे, ते आपण टाळू शकतो. आणि त्याबद्दलची बरीचशी माहिती सर तुम्ही आम्हाला सांगितली आजच्या शोमध्ये, आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. इंटरनेट सेफर डे आज आहे, त्यानिमित्त इंटरनेटचे फायदे आणि नुकसान याबद्दल आपण ऐकलं. आपल्याला माहिती देत होते डॉक्टर दत्तप्रसाद तोरसे, जे प्रोफेसर अँड HOD डिपार्टमेंट ऑफ ENC इंजिनिअरिंग, केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव येथे आहेत. गेली 24 वर्षांचा अनुभव आहे त्यांचा, आणि बायोमेडिकल सिग्नल प्रोसेसिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन झालेलं आहे. सरांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.